नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की मुलं अभ्यास का करत नाही आणि कसं या मुलांना अभ्यास करायला लावायचा आहे. हो, आज प्रत्येक आईवडिलांची ओरडा आहे की माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही. तर अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सुचविणार आहे. उपाय खात्रीचा आहे. काय आहे ना, आजचं जे जग आहे इतकं स्पर्धेचं जग आहे. सगळीकडे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं मूल टिकून राहावं यासाठी प्रत्येक आई वडील, प्रत्येक पॅरेंट्स हे धडपड करत आहे. आपल्या मुलाचं कसं पॅरेंटिंग करावं याबद्दल ते जागरूक सुद्धा झालेले आहे. परंतु होतं काय की कधी कधी पॅरेंटिंग होत आहे की ओव्हर पॅरेंटिंग होत आहे की पॅरेंटिंग करताना आपल्या हातून काही चुका होत आहे हे आपल्याला कळत नाही. काय होतं की आपण नुसती कधी कधी चिंता करत बसतो पण काही ॲक्शन घेत नाही. आता त्यातही आजचं जे युग आहे हे आपल्याला माहिती आहे की हे डिजिटल युग आहे. प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आलेला आहे. छोट्यांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत स्मार्टफोनचा वापर केला जातोय. त्याच्यामुळे आईबाबांनी फोन दिला नाही किंवा मोबाईल दिला नाही तर आजी आजोबा देतातच, कारण आजी आजोबांचा फार लाडायचा ना. त्यामुळे किंवा आई बाबा पण व्यस्त असले की घे मोबाईल असं म्हणतात. तर या टीव्ही, मोबाईल यासारख्या साधनांनी काय झालेलं आहे की मुलांचं लक्ष अभ्यासावरून विचलित झालेलं आहे आणि त्यांना मोबाईल आणि टीव्हीचं व्यसन लागलेलं आहे. म्हणजे त्यांना स्क्रीन ॲडिक्शन झालेलं आहे. प्रत्येक मुलाला जरी स्क्रीन ॲडिक्शन झालेलं नसेल पण मी एक व्हिडिओ बनवला आहे की मुलांनी किती वेळ स्क्रीन बघायला हवी. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी त्याची लिंक सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की तुम्हाला देते. तर या सगळ्या मोबाईल आणि टीव्ही पासून त्यांना वेगळं करून अभ्यासाला बसविणे हा आपल्या पालकांसमोरचा फार मोठा प्रश्न झालेला आहे. तर मग काय करायचं. तर आपण बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये आपण कसं आपल्या मुलांना या मोबाईल आणि आपल्या टीव्ही पासून वेगळं ठेवून अभ्यासाला करायचं आहे. त्यासाठी आपण काही उपाय पण सुद्धा बघणार आहोत. पण त्याआधी मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की जर तुम्हाला उपाय जाणून घ्यायचा असेल आणि तो अंमलात आणायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण बरेचदा काय होतं, स्किप केल्यामुळे जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते ती आपली मिस होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या रिलेटिव्स आणि फ्रेंड्स सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याची मदत होईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जाऊया आपल्या मूळ विषयाकडे. प्रथम आपल्याला जाणून घेणं आहे की आपण स्टडी घेताना मुलांशी कसं बिहेव करतो. आपला संयम सुटतो का. कारण मॅक्सिमम मुलांना स्टडी, अभ्यास ही गोष्ट आवडतच नाही. मुलांनाच काय, आपण सुद्धा जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आपल्याला सुद्धा नाही आवडायचं. आपल्याला सुद्धा खेळायला जास्त आवडायचं, हो की नाही. तुम्ही या मताशी सहमत आहात ना. तसंच मुलांना सुद्धा नाही आवडत. पण बऱ्याच ठिकाणी एक मेथड वापरल्या जाते मुलांकडून अभ्यास करून घेण्याची. ठीक आहे की आधी त्याला प्रेमाने म्हटलं जातं की अरे बाळ अभ्यास कर. बाळ काही मोबाईल सोडत नाही किंवा टीव्ही सोडत नाही. मग दुसऱ्यांदा काही वेळाने 5 मिनिटांनी परत म्हणते अरे अभ्यास कर. तरीही मुलगा काही ऐकत नाही.
आणि मग आपलं तिसरं अगदी ओरडून बोलणं होतं, अरे तुला कितीदा सांगतीये, अभ्यास कर, ठेव तो मोबाईल, बंद कर टीव्ही. या पद्धतीचे डायलॉग्स हे प्रत्येक घरात सुरू असतात, हो की नाही? मग कुठे तो मुलगा आपला मोबाईल बंद करतो किंवा मोबाईल साईडनी ठेवतो, टीव्ही बंद करतो आणि आपलं बुक काढतो आणि स्टडीला सुरुवात करतो. पण काय की ते असेच तो यूज करत होता, मोबाईल म्हणा किंवा टीव्ही म्हणा, त्यामध्ये जे सुरू असतं ते त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं आणि तो बुक पेन घेऊन बसतो पण काहीही करत नाही. आणि केलंच तर ते अगदी फारच कमी असतं. म्हणजे आपलं एक्सपेक्टेशन असतं साधारणतः जे की त्याने एवढ्या वेळात एवढं करायला हवं, त्याच्या कंपॅरिझनमध्ये ते इतकं कमी असतं की आपण जेव्हा जाऊन बघतो तर आपण शॉक असतो, अरे तुला एवढ्या वेळचा तू बुक पेन घेऊन बसलाय आणि तू काहीच केलं नाहीये, एवढ्या फक्त 2 ओळी लिहिल्यात, आता तर तुझे 2 पेज व्हायला हवे होते. होतं ना असं? तर मग आपण काय करतो, मुलांवर आवाज वाढवून बोलतो आणि मग मुलगा कसं तरी करायला लागतो. पण त्याच्या डोक्यात असतं, काय यार ही ओरडली माझ्यावर, किती जोराने ओरडली, त्यामुळे तो हर्ट पण होतो थोडा आणि त्याला आपल्याविषयी एक निगेटिव्ह थॉट्स पण येतात, काय ही नेहमी माझ्यावर चिडतीये. आणि त्यात विचारांमध्ये तो होमवर्क करत जातो. ते विचारांचं काहूर त्याच्या डोक्यामध्ये एवढं वाढत हळूहळू जातं की त्याला येत असलेल्या गोष्टी सुद्धा तो रॉंग करतो, चुकीच्या करतो आणि मग आपला संयम पूर्णतः सुटतो आणि आपण जोराने ओरडतो किंवा बरेचदा आपला हात सुद्धा उचलला जातो. असं होतं ना मग फ्रेंड्स. तर मग त्यावेळी आपण काय करतो, 1-2 संयम सुटल्यावर त्याला देतो आणि मग मुलगा रडतो. रडला नाही तरी तो एकदम गुमसुम होतो आणि आपला होमवर्क करायला लागतो आणि तो होमवर्क तो कंप्लीट करतोही. पण हा खरा होमवर्क कंप्लीट झालेला नाही आहे, ही गोष्ट आपण पालकांनी लक्षात घ्यायला हवी. तो होमवर्क फक्त बुकवर कंप्लीट झालेला आहे, त्याच्या डोक्यामध्ये तो कोरलेला गेलेला नाही. कारण त्याच्या डोक्यात फक्त हे होतं की आई मला रागवली, बाबा मला रागवले, हे किती काय कठीण आहे, कशाला टीचरनी दिलंय मला तर अभ्यास आवडतच नाही, मला तर ते टीचर पण आवडत नाही, केवढा होमवर्क दिलाय तिने आणि आई पण समजून घेत नाहीये, बाबा पण समजून घेत नाहीये, एवढा होमवर्क का, मला ते येत म्हणजे मला ते कळलं नाहीये. यासारख्या भावना, यासारखे विचार त्या मुलाच्या मनात निर्माण होतात आणि आपला जो आई वडील आणि मुलांचा म्हणजे आई आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगा मुलगी व्हॉटेवर ज्यांचा जो एक बॉन्ड असायला हवा, त्या बॉन्डला कुठंतरी एक मत्सर त्या मुलाच्या निर्माण होतो आणि जो इमोशनल बॉन्ड असतो त्याला कुठंतरी काही का प्रमाणात तडा जातो, स्क्रॅचेस तरी त्याच्यावर येतात. हे असं तुमच्या घरी होतं का? जर होत असेल तर आज आपण एक खात्रीपूर्ण उपाय बघणार आहोत. तर उपाय असा आहे की मला माहिती आहे आज प्रत्येकाचं शेड्यूल हे खूप टाईट बिझी आहे, पण आपल्याला आपल्या मुलांसाठी 2 तास काढायचीच आहे. त्यासाठी गरज आहे ती आपण जो टाइम वेस्ट करतो ना टीव्ही सिरियल्स मध्ये बघण्यात किंवा मोबाईल मध्ये याचं स्टेटस बघू दे, त्याचं स्टेटस बघू दे किंवा रील्स बघू दे किंवा ऑनलाईन शॉपिंग, हे टाळून ही अनवॉन्टेड कामं बंद करून आपल्याला आपला टाइम मॅनेज करून आपल्याला आपल्या मुलांसाठी 2 तास काढणं गरजेचे आहे. या 2 तासांमध्ये काय करायचं, तर या 2 तासांमध्ये आपल्याला आपल्या मुलाला घेऊन एका रूम मध्ये शांत बसायचं. शांत मीन्स जिथे शांतता आहे, प्रकाश भरपूर येतोय, हवा खेळती आहे, असं बसायचं. 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिट म्हणेल मी. छान मुलांशी गप्पा करा.
कसं आहे, काय आहे, फ्रेंड्स काय म्हणतात, स्कूलमध्ये काय, त्याला इंटरेस्ट असेल अशा विषयावर बोला. आणि त्यानंतर तुम्ही तुमचे 4-5 बुक्स तिथे असू द्या त्या रूममध्ये. त्यातलं एक बुक घ्या, परत एक नोटबुक आणि पेन घ्या. तुम्ही तुमच्या रिलेटेड किंवा तुम्हाला आवडणाऱ्या विषयाशी रिलेटेड बुक रीड करा, वाचा, त्यातली नोट्स काढा. मुलाला काहीही म्हणू नका की अरे तुझे पण बुक्स ठेवलेले आहेत, तुझे पण बुक्स आहेत तिथे, तू पण रीड कर, स्टडी कर, मी स्टडी करते तू पण कर, असं काहीही म्हणू नका. तुम्ही तुमचा स्टडी करा. आणि तो आलाच तुम्हाला की अगं मम्मा किंवा आई मला बोर होतंय, तू काय घेऊन बसली, तर त्यांना म्हणा अरे मला इम्पॉर्टंट आहे, मला स्टडी करावा लागतो, स्टडी करणं खूप गरजेचं आहे, माझं नॉलेज वाढवायचं आहे. तो 1-2दा तुमच्याकडे आला आणि त्याला कळेल की आई तर स्टडीज करतीये, माझ्याकडे नाही लक्ष. त्याची जी बुक्स तिथं तुम्ही ठेवलेली आहेत, ते स्टोरी बुक्स असू शकते, ते मॅथमॅटिक्स असू शकते, ते इंग्लिश असू शकते, ते सिविक्स असू शकते, ते कुठल्याही विषयाचं बुक असू शकतं, त्याच्या स्टडीशी रिलेटेड, त्याच्या वयाशी रिलेटेड असं, किंवा ड्रॉइंग बुक सुद्धा असू शकतं. तुम्हाला खात्रीने सांगते तो सुद्धा थोड्या वेळाने, कारण करणार काय ना एकटा, मोबाईल पण नाहीये, टीव्ही पण नाहीये, आई पण स्टडी करते, तो नक्कीच ते बुक घेणार. कदाचित पहिल्या दुसऱ्या दिवशी तो काही रीड करणार नाही किंवा राईट करणार नाही, पण तो चाळेल तरी, नक्की ते पानं तरी परतवेल. आणि हळूहळू असं जर होत गेलं ना, एका आठवड्यात तुम्ही जे स्टडी करायला बसेल तेव्हा तो पण त्याचं बुक घेऊन स्टडी करायला बसेल. आणि मी 100% सांगते की 21 दिवस झाल्यावर 22व्या दिवशी तुम्ही करून बघा की तुम्ही नका जाऊ, तो स्वतः तुमची मुलगी, तुमचा मुलगा तुमच्या जवळ येईल आणि म्हणेल आई आपला स्टडी टाइम झालाय, करायचं नाहीये का तुला. हे होतं. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, ही आपली एक सायकोलॉजी आहे. आपल्या मनाला आपण जसं इन्स्ट्रक्शन देतो आणि त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला कंटिन्युअसली देत राहावं लागतं, कमीत कमी 21 दिवस तरी. कुठलीही गोष्ट, कुठलीही सवय लागवायला आपल्याला 21 दिवस त्यात कंटिन्युटी असणं फार गरजेचं आहे. तुम्ही 21 दिवस करा, नक्कीच मुलगा स्वतःहून अभ्यास करेल. आणि यामुळे नुसता मुलगा स्टडी करेल हाच तुमचा फायदा नाही आहे, तुमचीही त्यामध्ये प्रोग्रेस होणार, तुमचं पण नॉलेज वाढणार, मुलाचा आणि तुमचा दोघांचाही बौद्धिक विकास होणार, नॉलेज वाढणार. त्याचबरोबर तुमचा आणि तुमच्या मुलाचा, मुलीचा व्हॉटेवर एक भावनिक अटॅचमेंट जी असते, इमोशनल बॉन्ड जो असतो, तो सुद्धा घट्ट होणार. आणि तुम्हाला तुमच्या मुलाला अभ्यास कर असं म्हणायची गरज पडणार नाही, त्याच्यावर आरडाओरडा करण्याची गरज पडणार नाही, जबरदस्ती करण्याची गरज पडणार नाही. आणि त्याला सुद्धा स्टडीविषयी गोडी निर्माण होईल. तुम्ही हा जो काही प्रयोग आहे, याला प्रयोग म्हणेल, एक्सपेरिमेंट म्हणेल, तो नक्की करून बघा, तो नक्की सक्सेसफुल होईल. आणि तो सक्सेसफुल झाल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला 22व्या दिवशी, 23व्या दिवशी, तुम्ही 1 महिन्यानी मला कळवा कमेंट्स करून की नाही इट्स वर्क, की हा एक्सपेरिमेंट वर्क करतोय. तुर्तास इथेच थांबते. अशाच नवीन नवीन टिप्स घेऊन आपण आपल्या YouTube चॅनलवर येत राहू. धन्यवाद.